नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता काव्य आणि पार्थ मात्र आता आपल्या गाडीतून जात असताना आता काही गुंड त्यांना अडवतात आणि आता त्यांच्यावर आरोप करत असतात। तर ते जी काही माणसं आहेत तर ती काव्याला म्हणतात की मॅडम तुम्ही आम्हाला कायदा शिकू नका। त्यावरती आता काव्य आपली ओढणी कमरेला बांधते आणि कायदा काय असतो हे मी तुम्हाला शिकवते। आणि आता मात्र तुम्ही इतके मोठे झालात, तुम्हाला कायदा काय असतो तो माहिती नाही का, असे बोलून मात्र आता काव्य ही पुढे पुढे जात असते आणि ती माणसं मात्र आता काव्याच्या मागे मागे येत असताना तेवढ्या आता तो गाडीवाला आहे तर तो तेथून निघून जातो। पार्थ आणि काव्य एकमेकांना टाळी देतात। त्यानंतर आता इकडे रम्या ही वसवात्याला म्हणत असते की आता मात्र कोमा आणि पॅरलेस असं काहीतरी आपण काव्याच्या बाबतीत करायचं, म्हणजे तिला कोमात पाठवायचं आणि पार्थच्या बाबतीत जे काही आहे ते सगळं जर ती विसरली तर असं आपण काहीतरी करू शकतो। त्यानंतर आता इकडे वकील साहेब आलेले आहेत तर नंदिनी आणि जीवा यांच्यासमोर आता ते पेपर्स दाखवतात आणि यावर साईन करा असं म्हणतात। तेव्हा आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसत आहे आणि आता मानिनी सुद्धा तेथेच आहे। तेव्हा आता मित्रांनो काय होईल, आता जीवा आणि नंदिनी आता आपल्या आयुष्याचा काय एक महत्त्वाचा निर्णय घेतील आणि परत एकत्र कसे येतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।